नमस्ते. माझं नाव अनुप्रिता आंबोलकर आहे. माझा 5 वर्षाचा मुलगा आहे अभिराम आंबोलकर, जो मागच्या 2 वर्षाआधी डिटेक्ट झाला होता ऑटिझम म्हणून. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर होतं आणि मॉडरेट ऑटिझम होतं त्याला. मागच्या 2 वर्षाआधी अभिराम फार व्हायलंट होता. त्याचे मेल्टडाऊन व्हायचे, खूप त्रास होता. रात्री झोपायचा नाही, खूप 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागा राहायचा आणि एकदा जर झोप लागली तर मेल्टडाऊन सुरू होऊन जायचे त्याचे. एकदम उठायचा, व्हायलंट व्हायचा, मारायचा, केस ओढायचा. ॲग्रेशन खूप होतं, म्हणजे अक्षरशः पडून जायचा खाली. इतका म्हणजे सांभाळता नाही यायचं त्याला, इतका त्रास होता त्याला. आणि बाकी पण आय कॉन्टॅक्ट नव्हता त्याला, रिस्पॉन्स नाही द्यायचा नावाला. आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या की आयडेंटिफिकेशन नव्हतं कुठल्या गोष्टीचं, काहीच कळायचं नाही. काही विचारलं तर बोलता नाही यायचं, काही सांगता नाही यायचं. म्हणजे आई वडील असं पॉइंट करणं पण त्याला समजायचं नाही. जे तो 1 वर्षाचा होता तोपर्यंत त्याचे सगळे जे माइलस्टोन होते ते एकदम चांगले होते. म्हणजे तो वयाच्या मानाने फार पुढे होता असं त्याचे पेडियाट्रिशियन म्हणायचे. पण 1 वर्ष झाल्यानंतर तो अगदी म्हणजे हळूहळू रिग्रेशनमध्ये गेला. त्याने बोलणं पहिले सोडून दिलं. मग नंतर हाक मारली, म्हणजे त्याच्याजवळ उभं राहिलो तरी तो बोलायचा नाही किंवा हाक नाही मारायचा. आपण त्याला रिस्पॉन्स नाही द्यायचा त्या नावाला. आणि कितीतरी बोलवलं किंवा त्याला हात जरी लावला तरी तो खूप रडायचा. म्हणजे आम्हाला आणि क्रॅन्की व्हायचा. आम्हाला समजायचंच नाही की तो हा का रडतोय, किंवा कुठे बाहेर गेलो, पब्लिक प्लेसमध्ये गेलो की तिथे तो खूप रडायचा. आणि रडणं म्हणजे अगदी साधं रडणं नसायचं, खूप जोरजोरात रडायचा तो. आणि अनकंट्रोलेबल असायचं त्या सगळ्या गोष्टी. स्वतःला सेल्फ हार्म होतं, स्वतःला त्रास द्यायचा, स्वतःच्या स्किनला तो ओरबाडायचा किंवा मला किंवा त्याच्या बाबाला त्रास द्यायचा. असं खूप होतं त्याला. खाण्याचा इश्यू होता. आधी जो 1 वर्षाचा होता तोपर्यंत तो सगळं व्यवस्थित खायचा, सगळं चुईंगचा प्रॉब्लेम नव्हता त्याला, कधी घास गिळायचा त्रास नव्हता. पण त्याच्यानंतर त्याने खाणं सोडून दिलं. सगळ्या बाबतीमध्ये घासाचा असा गोळा तयार करायचा आणि बाहेर काढायचा. म्हणजे खायचा पण त्याला खूप इश्यू होता आणि फार लिमिटेड गोष्टी खायचा, फक्त वरण भात किंवा असं. पण नंतर मग आम्ही गुगलवर सर्च केलं आणि आम्हाला डॉक्टर काकडे यांचा म्हणजे ॲड्रेस कळला, तर आम्ही इथे आलो. आणि